अश्विनी, अश्विनी, वाह, बेस्ट. बघ ना. हॅलो देसाई सर, मी अश्विनी बोलते. हो, नाही मला जरा ना प्रॉब्लेम आहे की हो पॅक नाही होत आहे. गुलाब पाणी मी त्याच्यात टाकलं होतं 50 ml टाकलं, तुम्ही सांगितलं तसंच टाकलं, पण ते तेवढा हो 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 प्रॉपर हे नाही होत आहे. हां नाही चालेल. हो हो नाही मी बघते तशी कन्सिस्टन्सी किती आहे ती किंवा काय. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केलेत प्रोडक्ट चांगला करण्याचा. कसं वाटतंय? लेट्स सी. तुम्ही बोलावलं? हे टेस्टिंगला पाठवायचं. ओके. अश्विनी रिलॅक्स. बरं तू सांग काय घेणार, चहा कॉफी? नाही नको. हिच्यामध्ये श्रेयसने नक्की काय पाहिलं? तशी तर साधीच दिसते की. मग अशी कुठली क्वालिटी असेल जी श्रेयसला इतकं बांधून ठेवते हिच्याशी? मॅम हे रिपोर्ट. मॅम हे अमेझिंग प्रोडक्ट आहे. नक्की काय यूज केलं तुम्ही? खूप भारी आहे. थँक्यू. नाईस. थँक्स जय. थँक्यू मॅम. मला आता ऑर्डर मिळायला काहीच हरकत नाही ना? नाही, आता तुला ऑर्डर मिळू शकत नाही, कारण तू माझ्या कंपनी बरोबर टायअप करायचंय. आणि हो, हे मी श्रेयसची मैत्रीण म्हणून बोलत नाहीये, प्रोफेशनली बोलते. ओके? काय? थँक्यू. 10 लाख? हो, पण एक अट आहे. कोणती अट? हे प्रोडक्ट तू माझ्या कंपनीसाठी एक्सक्लुझिव्हली बनवायचंस. राग मानू नकोस, पण खूप मोठा निर्णय आहे हा, आणि मला याच्यावर ना थोडा विचार करायला वेळ हवाय. डोंट वरी, तू शांतपणे विचार कर आणि उद्या विचार करून मला तुझं काय उत्तर आहे ते कळ. आणि जर तुला माझी ऑफर आवडली तरच हो म्हण, नाहीतर हा चेक परत पाठवून दे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं उगाच प्रेशर घेऊ नकोस. याच्याने श्रेयस आणि माझ्या मैत्रीमध्ये काहीही फरक पडणार नाही. ओके? कॉंग्रॅच्युलेशन्स अश्विनी. आता तू आमच्या कंपनीसाठी एक महत्वाचं प्रॉडक्ट बनवणार आहेस. यू आर वन ऑफ अस. आता आमच्या टीमची मेंबर झालीस तू. या सगळ्यांनी तुझं प्रॉडक्ट व्यवस्थित स्टडी केलेलं आहे, एक्झामिन केलेलं आहे. शिवाय इकडची वर्क स्टाईल कशी आहे तेही मी तुला एक्सप्लेन केलेलं आहे. तुला सगळं व्यवस्थित कळलंय, राईट? हो, मला नीट कल्पना आली आहे सगळ्या गोष्टींची. ओके देन, मग आजची मीटिंग मी इथेच संपली असं अनाउन्स करते. आणि लेट्स गिव्ह आवर बेस्ट, ऑल द व्हेरी बेस्ट टीम. या, थँक्यू. हॅव अ गुड डे. गुड डे. ऑल द बेस्ट. थँक्यू. मला तर खरंच वाटत नाहीये, इतक्या मोठ्या कंपनी बरोबर मी काम करते आणि एवढी मोठी ऑर्डर मिळाली आहे मला. तू इतकं चांगलं काम करणार असलीस तर डिमांड तर वाढणारच. आणि आता की नाही याची सवय करून घे. बरं, एनिवे मी जरा कामासाठी फॅक्टरीत चालले. तुला काही प्रॉब्लेम नसेल तर
मी येऊ का फॅक्टरीत तुझ्या बरोबर? म्हणजे मला बघता येईल. ओ व्हाय नॉट, शुअर. एक काम कर अश्विनी, श्रेयसला पण फोन करून बोलव, आपण सगळेच मिळून जाऊयात फॅक्टरीला. व्हॉट्स इट? चालेल, त्यांना फोन करते. हो. हे सगळे डिटेल्स आहेत, एकदा चेक करून घे आणि तसंच सगळं काम करून घे, कळलं? कीप इट विथ यू. हा अश्विनी बोल, पटकन बोल, मी कामात आहे. ठीक आहे, मग राहू दे. आता फोन केलास तर बोल ना पटकन. मी आणि मीरा ना फॅक्टरीत जायचा विचार करतोय. ती असं म्हणत होती की तुम्हाला शक्य होईल का आमच्या बरोबर येणं? मी काय करू फॅक्टरीला येऊ? तुम्ही जा तिकडे, मला नाही जमणार का, खूप काम आहे. बरं ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा. हा दे. हा दे ग. हॅलो, काय नाटकं करतोयस रे? अरे नाटकं नाही करत आहेत, काम पेंडिंग आहे तिकडे. हे बघ, काम ना कधीच संपणार नाही आहेत श्रेयस. इतक्या वर्षांनी भेटतोय आपण, आणि तू, मी, अश्विनी, आपल्या तिघांना मस्त एकत्र फिरायची संधी मिळेल आणि तू नाही म्हणतोयस. नॉट फेअर. आणि तूच म्हणालास ना की माझी मैत्रीण काय आता बिझनेस वुमन झाली, मग तिची फॅक्टरी बघायची इच्छा नाही तुला? जाऊ दे रे, ठीक आहे, तुला इच्छाच नाहीये तर मग काय आता? अगं असं कुठे म्हणालो मी इच्छा नाहीये, काही बोलतेस? म्हणजे इच्छा आहे ना. ग्रेट देन. मी हायवेच्या एक्झिटला भेटते तुला, वाट बघते तुझी. ओके? अगं ऐकत नाहीस तू. चल भेटतो तिकडे. सी यू देन. वाटेत भेटतोय आपल्याला. अरे वा, मी त्यांना सांगितलं बरोबर चला तर त्यांनी ऐकलं नाही, पण तू सांगितल्यावर लगेच ऐकलं. नाही म्हणायची काय हिंमत आहे त्याची. तुला माहिती आहे अश्विनी, कॉलेजमध्ये ना श्रेयस माझं सगळं ऐकायचं, तेव्हा आता सुद्धा ऐकावंच लागणार. कुठल्या निमित्ताने का होईना, महत्वाचं हे आहे की आपल्याला दोघींना एकत्र फॅक्टरी बघता येईल. दॅट्स राईट. येस, कम इन. मॅम, नवीन प्रोडक्टचं डॉक्युमेंटेशन आपल्याला आजच करावं लागेल. ऐ, पण बाहेर काय थांबलोय? चल आतमध्ये, त्या सुखवानीने बोलवलंय ना. चल. अरे चुकवानीपेक्षा अश्विनी इम्पॉर्टंट आहे ना. काय झालं? अरे ती चालली आहे त्या वृषाली बरोबर फॅक्टरी बघायला, तर मला दोघींनी आग्रह केला तू पण चल म्हणून येतोय, म्हणून इकडे उभा आहे हायवेवर. नाही, एक सेकंद. वहिनी का जाते तिची फॅक्टरी बघायला? अरे हो, तुला सांगितलंच आहे ना मी. वृषालीनी एक सॉलिड ऑफर दिली अश्विनीला. अश्विनीचे आता सगळे प्रोडक्ट्स ना एक्सक्लुसिव्हली तिच्या ब्रँडच्या अंडर बनणार आहेत. सॉलिड मोठं मार्केट मिळेल आता अश्विनीला. एक्सक्लुझिव्हली म्हणजे? एक्सक्लुसिव्हली म्हणजे आता अश्विनी तिचे प्रोडक्ट्स तिच्या नावाखाली किंवा दुसऱ्या कुठल्या ब्रँडच्या नावाखाली नाही करू शकत. इट्स मीरा एंटरप्राइजेस प्रॉपर्टी नाव. म्हणजे त्या प्रोडक्ट वरती वहिनींचं नाव नाही लागणार आहे? नाही, अनिर्वाणचं लागणार. असं कसं? नाही, मला हे फार फिशी वाटतंय. हे ती तुझी मैत्रीण आहे ते सगळं ठीक आहे, पण ती वहिनींची का मदत करते? मला काहीतरी गडबड वाटते. प्लीज जरा चौकशी कर यार. अरे नाही रे बाबा, काय गडबड बिडबड. ती कित्येक वर्ष इतका मोठा बिझनेस चालवते. अशा छोटे छोटे बिझनेस असतात ना, त्यांना ती पिकअप करते, त्यांना ती मदत करते. आणि बॉस, ती माझी कॉलेजची फ्रेंड आहे, मी तिला कित्येक वर्ष ओळखतो. ती अश्विनीला का फसवेल? काही फिशी नाहीये, गडबड नाही, टेन्शन नको घेऊ. चल. आता तुला एवढा कॉन्फिडंट वाटतं मग ठीक आहे, पण तरी सुद्धा ताक आहे ना, हे फुंकूनच पी बाबा. अरे हो रे बाबा, फुंकून पी, टेन्शन नको घेऊ. एक तर गेल्या कुठे या दोघी? इकडे रस्त्यावर उभं केलंय. फोन आहे ना, लाव ना जरा फोन. मग स्विच ऑफ येतो यार. काय? हम वृषालीला करतो. हा. यार कुठे गेली मीरा यार? अरे मीरा कुठे आहेस तू? अरे ही बघ आली. हे बघ, ही आहे इथे तुझ्या समोर. पण वहिनी कुठे आहे? तुम्ही दोघे एकत्र येणार होतात ना? अरे हो, अश्विनी येणार होती, पण अश्विनीला डॉक्युमेंटेशन साठी ऑफिसमध्येच थांबावं लागलं, आणि ते सगळं आज होणं फार इम्पॉर्टंट आहे. तेव्हा आपण दोघंच फॅक्टरीला चालू. एक मिनिट श्रेयस, तू एकटा जाऊन तिकडे काय करणार आहे? हा, तर वहिनी पण नाहीये ना, त्यापेक्षा वहिनीला येऊ दे, मग सोबत जा ना तुम्ही. आता निघालोच आहोत फॅक्टरी बघायला, तर जाऊन येऊयात ना. अश्विनीचं काम झाल्यावरती तिला पण बोलवून घेऊ. मी गाडी पाठवेन हवं तर. बघ. हा चालेल चालेल. चल पांड्या, मी जाऊन येतो, तुला फोन करतो. झालं ते. चल बाय. पहा तू चाल पुढं चे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 वर.